नमस्कार. शिवलीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 4 वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्तांचे मानस तेथेच प्रगटे जगन निवास येच विषयी सुते इतिहास शौनकादिकां प्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रत सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय धर्मेची वर्तत परशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्धती परमचतुर गुणवती पती प्रीती पुसे एकांती कापट्यरीती टाकुनिया म्हणे शिवव्रत आचरता बहुअस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो मागवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरा समोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणिक आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेच प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुद्धती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मास पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदक्षिणा 3 करून बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझ स्नेह पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्धती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी ज्ञानपुरुष तुम्ही आम्ही आऊ जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे ईभगमने सिंधू देशीचा नृप इंदुवदने होईन पुढलिये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वारिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईन सत्य गुणसरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गंगाधर राव होऊन तू मागध कन्या होऊन वरिसी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्ह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होऊन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरणरी घेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ संवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शौनकादिकांप्रती तितुकेही जन्म घेऊन तू भूपती ब्रह्मवेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहिण सूत्रामा वेदशास्त्रांशी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकून शिवगुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती
धीक ज्याचे जीणे धीक कर्म, धीक विद्या धीक धर्म, तो वाचो निकाय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेनेन राज्य करी, न्यायनीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रतन रूपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा, मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वद्र दया सागर, शिष्य भाविका आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्ता आणि सहभाग्यता, व्युत्पन्ना आणि सूरसवक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुढाळ सूरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्राती सुजाण, ने एकमणी दिधला आणून, चंडकिरण दुसरा, अष्टधातूचा होता स्पर्श, होय चामिकर बावन कस, सर्पव्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसेस त्या करता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरुहूत, समरांगणी जय अद्भुत, न ये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र, आयुरारोग्य ऐश्वर अपार, चढत चालिले नृपाचे, भूपतो सर्वगुणी वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कूपचिकाय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती, बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भूभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दलनयन, त्याचे कंठी कौस्तुभ जाण, की मृडानी वरमौळी रोहिणी रमण, प्रकाशधन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेच होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून, तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीनरक्षण जगदुद्धार, वज्रपंजर भक्तासी, त्यासी शरण जाऊये अवसरी, जो भक्ता काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहर सेना घेऊनी प्रधान, युद्ध करीत शिवस्मरून, महायंत्राचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूडाराधी प्रीती करून, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून, त्यात एक गोप गृहिणी पतिहीन, कुमार कडिये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ, राजा पूजा करीत पाहे सकळ, निरखोनिया वाढवेळ, गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्दस तृणसदन, बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेची वेदिका करून, दिव्य शिवप्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ, लघु पाषाण आणूनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ, पाषाणची वाहे प्रीतीने.
राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करून करीतसे. आर्द्र तृष्ण पुष्प सध्या सुवासहीन तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिका उधळी. मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजळी समर्पित. एवं रायायसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले. मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन. बहुवेळा हाक फोडून पाचारिताने दी प्रत्युत्तर. म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यग्रही बैसला आहे. म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी. परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर. त्याचे लिंगाणी पूजा समग्र निरखुनिया जुगारली. चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून ओढीत. बाळनेत्र उघडून पाहात तव शिवपूजा विदारली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरुण तृणसेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमा रमण अद्भुत नवल पै केले. तृणग्रह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित. चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून. षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजळी वाहतसे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तनरंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे. मातेसी दर्शना आणि तो तेथ म्हणून गेला आपले ग्रहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्यमंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिण. सर्वलंकारे करून शोभायमान पहुडली. 30 बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहुकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरून दृढ बाळ शिवालयाली तात्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपदारा गेली राजगृहात धावून चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुनी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गांजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रती नृपवनीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन. सकळ रायास भेटून आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रुते पूर्ण मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे. ग्रहीच्या दासी सिद्धी होऊन
न मागता पुरविती इच्छिले पूर्ण, अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते, मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत, जन्मांतरत्ने पारखित, मूढ अत्यंत होय वक्ता, रंक भणंगा भाग्य परम, तोची होईल सार्वभौम, न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदती पाय, जेथे जेथे खणू जाय, तेथे तेथे निधाने सापडती, अभ्यास न करिता बहवस, सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येती हातास, उमा विलास भेटे जेव्हा, गोपती म्हणे गोरक्ष बाळा, तुझसी गोवाहन प्रसन्न झाला, गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा, धन्य नृपराज चंद्रसेन, यात्रा दाटली बहुत, सर्व राजे आश्चर्य करीत, तो तेथे प्रकटला हनुमंत, वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणा विंद भ्रमर, भूगर्भरत्न मानस संताप हर, वृत्रारी शत्रू जनक नगर, दहन मदन दमन जो, द्रोणाचळ उत्पाटन, उर्मिला जीवन प्राणरक्षण, ध्वजस्तंभी बैसोन, पाळी तृतीय नंदन पृथेचा, ऐसा प्रकटता मारुती, समस्त क्षोणीपाळ चरणी लागती, राघव प्रिय कर बाळाप्रती, हृदयी धरोनी उपदेशी, शिव पंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, चतुष्षष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी, त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायुकुमार, सकळ राव करती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढीस नंद, जन्मेल गोपराज गोकुळी, त्याचा पुत्र पीतवसन, होईल श्रीकृष्ण कंसदमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पाळक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती, जेवी जपमाळेचे मणी परतोन येती, अवतार स्थिती तैसीच, की संवत्सर मास तिथी वार, तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जाणपा, ऐसे हरिकुळ भूषण बोलून, पावला तेथेचे अंतर्धान, सर्व भूभुज म्हणती श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवीत सर्व भूपाते, वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी, श्रीकर चंद्रसेन आचरती, शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे अर्थ पुरविती, शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले, हा अध्याय करिता पठण, संतती संपत्ती आयुष्य वर्धन, शिवार्चनिरत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी, शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती सज्जन कमळिणी, जीव शिव चक्र वाके दोन्ही, ऐक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त, ते अंधारी लपती दिवाभीत, शिवनिंदकासी वैकुंठनाथ, महानरकात नेऊनी घाली, विष्णू निंदक जे अपवित्र, त्यासी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदा यतिवर्या, श्री भक्त कैलासाचळ निवासिया, श्रीधर वरदा मृडानी प्रिया, तुझी लीला वदवितू, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, चतुर्थ अध्याय गोडः, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु, शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय.